नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे। आज असाच व्हिडिओ करणार आहे, थोडं गडबडीत आहे। आता मागे दिसेल तुम्हाला गहू काढून झालेला आहे। शेतकऱ्यांना विनंती आहे की हा काडीकुचरा जमिनीतच मुजवा। आता पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की आपण काय केले, हे जर तुम्ही बघितलं तर एका सरीत पाला वाढला आणि एक सरी मोकळी ठेवल्या। आता हा पहिला नियोजनाचा पहिला भाग हा होता की एकाड एक सरीत आपण पाला घेतलेला आहे, कुठेही बघितलं। आता हा सुद्धा पाला काय झालाय बघा, तुम्ही कुजत आलेला आहे। आता हे जर बघितलं तरी खाली बघितलं तरी पाला कुजलेला आहे, हे बघा, हे पाला कुजलेला आहे, हे बघा, हे पाला कुजलेला आहे। आता ह्याचा फायदा काय होतोय मित्रांनो, जे आपलं सेंद्रिय खत तयार झाल्यामुळे काय होतंय, त्याला हळूहळू पाला कुजल्यामुळे हळूहळू NPK त्याला कमी पडत नाही। त्यामुळे तुम्ही बघितलं तर पिवळेपणा कुठंच प्लॉटमध्ये दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो। तर हे पहिलं कारण झालं योग्य नियोजनाचं। त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो, हे दुसरं नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं। त्याच्यामध्ये आपण कांदा लावलेला आहे, तर कांदा अजून महिनाभरात निघणार आहे, तो कांदा सुद्धा चांगल्या पद्धतीने आलेला आहे। हे झालं दुसरं नियोजन। आता तिसरं नियोजन काय आहे, ते खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन। आता खत व्यवस्थापन आपण काय केलं, पहिले भर आपण लावलेली कधी पाला एकडे एक सरीत केला आणि आपण सुरुवातीला 1-1.5 महिना झाल्यानंतर भर लावलेली। त्याच्यामध्ये आपण युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, निंबोळे असेल, मॅग्नेशियम असेल, त्याच्यानंतर वाढीसाठी 1261 किंवा 1919 असेल किंवा 15-15 असेल, आपण 15-15 वापरलेलं। एकसारखे वाढ होते, एकच कोंब वाढत नाही, एकसारखे वाढवण्यासाठी 15-15 वापरलेलं। तर अशा प्रकारे एक 5 ते 6 पोत्याचा आपण बेसळ डोस टाकलेला आणि भर लावलेली। लावल्यामुळे काय झाले बघा, फुटवा मापक राहिला आहे आणि कोंब जरी तुम्ही बघितला, हे बघा ठोसर कोंब एकदम निघालेला आहे, म्हणजे त्याला नावं ठेवायला कुठं जागाच नाही, हे बघा। आता हे कांदा आहे, कांदा सुद्धा 1-2 महिन्याभरात काढायला येणार आहे आपला। कांदा सुद्धा बघितला तुम्ही तर अतिशय चांगला आहे, कुठेही बघा तुम्ही। आता कोंब कुठेही बघितलं तुम्ही तर अतिशय मोठा आणि सुटसुटीत आलेला आहे, जास्त फुटवा झालेला नाही। आणि संख्या नियोजनाचं हे तिसरा मुद्दा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। कुठेही कोंब बघा तुम्ही, अतिशय जाड ठोसार कोंब आलेले आहेत, हे बघा, कुठेही जरी बघितलं तुम्ही तर चांगल्या पद्धतीनं आलेला आहे। तर आता मित्रांनो, हे संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच आपण पहिली भर लावलेली। आता दुसरी भर ही आपण मे 15च्या आसपास किंवा मे एंडिंगला लावायची आहे। कांदा आपला कसा निघतोय त्याच्या बेतावर राहतोय। आता याच्यामध्ये पहिली एकदाच लागवड टाकली आपण, अजून आजपर्यंत ठिबकनं काही सोडलेलं नाही। ठिबकनं फक्त आपण काय केलेलं, ज्यावेळी आपल्या बुडक्यात पाईपा होत्या ऊसाच्या, त्यावेळी ह्युमिक असेल, बाकीचं तुमचं सिलिकॉन असेल, मायक्रोन्यूट्रन जे आहेत ते फक्त ठिबकनं आपण सोडलेले। हा झाला दुसरा खर्च आपला। आणि तिसरा खर्च अजून आपली एकच फवारणी झालेली आहे, दुसरी फवारणी करायची होती पण जरा घरगुती अडचण असल्यामुळे महिना झालं माझं दुर्लक्ष असून सुद्धा ऊस चांगल्या पद्धतीने आहे। आता पाणी पाजून आपण दुसरी फवारणी घेणार आहे। पहिली फवारणीमध्ये आपण काय केलं तर 13-0-45ची फवारणी घेतलेली, त्याच्यामुळे काय झाले, फुटवा चांगला निघाला आणि त्याला जाडी सुद्धा चांगली झाली, पान लांब रुंद झालं। त्याच्यात बुरशीनाशक वापरलेलं आपण, एक बुरशीनाशकाची फवारणी केल्यामुळे काय झाले, पीक जर तुम्ही बघितलं तर हे निरोगी पद्धतीने पीक आहे, हे बघा। कुठेही पीक जर तुम्ही बघितलं तर अतिशय निरोगी पीक आहे आणि काळोखी चांगल्या पद्धतीने आहे। दुसरी फवारणी आपण घेतलेली, अजून एक फवारणी झाली आपली, ती आपण सुरुवातीला घेतलेली। ही दुसरी फवारणी झाली, पण पहिली फवारणी तुम्हाला सांगतो। पहिली फवारणी आपण कशाची घेतलेली तर झिंक असेल, फॉस्फरस असेल, ह्याची फवारणी घेतलेली। कारण जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत खोडव्यात तुम्ही कुठेही बघितलं तर पिवळे पडायचा प्रकार जास्त होतो, पानं पिवळी पडतात किंवा नंतर ती हळूहळू वाळून जातात। तर त्यासाठी आपण झिंकचा रिझल्टचा व्हिडिओसुद्धा आपण तुम्हाला दाखवलेला। तर त्याच्यामुळे काय झालं, आपल्या प्लॉटमध्ये मायक्रोन्यूट्रनची कमतरता नाही आणि त्यामुळे काय झालं की 100% रोपं ही सगळे हिरवेगार आणि काळोखूट कुठेही बघा, अतिशय चांगला प्लॉट आहे मित्रांनो। असा प्लॉट तुम्हाला बघायला मिळेल, 3 महिन्याचा प्लॉट आहे नुसता। आता 4थ्या महिन्यात जर तुम्हाला दाखवलं, नंतर दाखवतो पुढच्या महिन्यात। तर हे खोडवा नियोजनातले 3 महत्त्वाचे मुद्दे होते। आता आपण काय करणार आहे पुढं आता आपण काय करणार आहे, कांदा काढणार आहे। कांदा काढला की ही वात आहे, ही पात मित्रांनो आपण कापून कांदा काढायचा, कापायचा आणि रानात टाकून द्यायचा।
म्हणजे काय होणार आहे मित्रांनो, ह्याचा डबल फायदा होणार आहे. कारण कांद्याचा बेवड मित्रांनो अतिशय चांगला असतो आणि कांदा जर आपल्या जमिनीत मुजवला तर ऊसाला त्याचा अतिशय चांगला रिझल्ट येतो. ते तुम्हाला मी भविष्यात दाखवेन. पण अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. जवळजवळ 7 ते 8 फूट आपला कांदा होण्याचा चान्स आहे. त्यामुळे कांदा काढून त्याची पात कापून इथंच आपण शेतात टाकणार आहे आणि ते आपण परत रोटरच्या साहाय्यानं मुजवणार आहे. तर हा झाला आपला चौथा फायदा मित्रांनो आणि नियोजनाचा भविष्यातला विषय झाला. आता त्यावेळी आपण लागवड टाकणार ते त्यावेळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन की लागवड आपण काय काय टाकणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला खोडव्याचं नियोजन करता येतं. आता दुसरी पद्धत जी आहे SRT पद्धत वगैरे, तर SRT पद्धतीत काय केलं जातं की आता ऊस फोडला जात नाही. एकदा आपली लागण असते त्यावेळेस भर लावली जाते, नंतर ऊस आपला फोडला जात नाही. जो काही काडी कचरा कुठं असेल तो याच्यात ठेवला जातो. पण त्याच्यामुळे काय होतंय की अतिशय जमीन आपली चांगली सुपीक होत्या. पुढच्या वर्षीपासून आपण जरा SRT पद्धत चालू करणार आहे. त्याचा कसा रिझल्ट येतो ते त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. पण बऱ्यापैकी रिझल्ट त्याचा चांगला आहे. आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्ब जर वाढवायचा असेल तर SRT सारख्या पद्धत किंवा एकाडेकसार जरी तुम्हाला वाटत असेल की बाबा मेहनत करायचीच आहे, पण असं करा तुम्ही की पाला मुजवत जावा. त्याचा नक्कीच मित्रांनो चांगला फायदा. आता ऊस बघा तुम्ही कुठेही त्याला नावं ठेवायचा विषयच येत नाही. आता भर लावताना काय करणार आहे मित्रांनो, आपण सगळे हा पालासुद्धा आपण पालेसरीसुद्धा हलवून घेणार आहे. कारण तणाचा जरा त्रास आपल्याला जास्त होतोय, तण वारंवार जास्त येते. त्यामुळं सगळ्या साऱ्या हलवून घेणार आहे आणि एकदा हलवले की मग नंतर काय करणार आहे आपण जुलैमध्ये पाला काढून घेणार आहे. जुलैमध्ये पाला काढून घेतला की मग जमीन झाकते आणि तण येण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे तो पालासुद्धा आपल्याला खत म्हणून परत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत आपल्याला वापरता येतो मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन करा, नक्कीच तुमचं उत्पादन चांगलं निघेल. लागणी चांगली भरली नव्हती, पण लागण बघून कोण म्हणलं पण नसेल की असं खोडवा येईल. खोडवा आपण चांगला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण 2 दिवसांनी फवारणी मारणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की काय फवारणी मारायची आहे, त्याच्यामध्ये कोणतं घटक असावं आणि उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने फवारणी मारली पाहिजे ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो प्लॉट कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि 3 महिन्याचा तुमचा ऊस केवढा आहे किंवा असेल तर मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9561127900 9561127900. तर त्याच्यावर तुम्ही मला फोटो पाठवू शकता. काय अडचण असेल ऊस शेती संदर्भात फक्त तर मला कळवा. कारण बाकीच्या पिकाचा आपल्याला अजून काय अंदाज नाही, त्यामुळे बाकीचं मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.